करून मी थोडक्यामध्ये काही मुद्दे आपल्या समोर मांडणार आहे। आजचे आपले उमेदवार आमचे मित्र शशिकांत, सर्वांची ताकद एकमुखानं शशिकांत शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहे। शिंदे साहेब, तुम्हाला या निमित्तानं मी आव्हान एकच करतो, तुम्ही जावडी मंत्रिकीनं 15 वर्षामध्ये तावून दुर्दैवानं परमेश्वरानं आम्हाला त्यांना अर्ध्यावर सोडून जावं लागलं, परंतु त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही भारत पाटोळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भागातील लोक चातकासारखी वाट पाहतायत। म्हणून उद्या तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या केळगर भागातील सर्व जमलेले ग्रामस्थ, व्यासपीठावर असलेले आदरणीय प्रदेश अध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, आताचे सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील, आपले तालुक्याचे उमेदवार शशिकांतजी शिंदे साहेब, भारत पाटणकर, माजी आमदार सदाभाऊ सकपाळ, व्यासपीठावर बापूराव पार्टे, दुसरे पार्टी शिवसेनेचे सर्व आदरणीय व्यासपीठ, पत्रकार मित्र बंधूंनो, माता भगिनी, 24 सालची इलेक्शन आणि या इलेक्शन मध्ये आपल्याला काय करायचे आणि काय नाही करायचं याच्या कल्पना लोकांच्या पूर्वीपासून डोक्यातच आलेल्या होत्या। आपलं निमित्त काय, आपण लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचणं आणि 10 वर्षाची कारकीर्द असलेल्या मोदी सरकारच्या बाबतीतल्या सर्व गोष्टी लोकांच्या पुढे मांडणं। काय म्हणलं पाहिजे, या 10 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये शिक्षणाला दिलेला जो निधी आहे तो मोदी सरकारनं 2% कमी केलेला आहे। आरोग्याला दिलेला निधी 3% कमी केला, शेतकऱ्यांना दिलेला निधी 3.5% कमी केलेला। निधी वाढवला कुठं, निधी हा कॉर्पोरेट कंपन्या आणि अदानी आणि अंबानी यांच्या खिशामध्ये त्यांनी निधी वाढवलेला आहे। आज तुम्हाला माहिती नसेल, 51 लाख कोटीची कर्जमाफी 22 व्यापाऱ्यांच्या मध्ये या मोदी सरकारने दिली आहे। या देशातल्या एकाच नेत्यानं शरद पवार साहेबांनी 71,000ची कर्जमुक्ती फक्त देशामध्ये शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना केलेली आहे। त्यांनी काय केलं, त्यांनी असलेला निधी 3% कमी केला आणि शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलेलं आहे। आत्महत्याचं प्रमाण वाढले, शेतकरी शेती सोडून जायला लागलाय। त्यांचं एक धोरणच आहे, शेतकऱ्यांनी शेती सोडून जायची, शेती विकायची आणि ती विकलेली शेती कॉर्पोरेट कंपन्यांना द्यायची आणि कॉर्पोरेट कंपन्या तिथं मोठ्या प्रमाणात शेत्या करणार आणि धान्याचे भाव, पिकाचे भाव ह्या कॉर्पोरेट कंपन्या फिक्स करतात। गहू एवढ्यालाच मिळणार, ज्वारी एवढ्यालाच मिळणार, अशा प्रकारच्या या गोष्टी या मोदी सरकारनं सध्याच्या 10 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये चालू केलेलं आहे। मग आपण लोकांनी आता काय केलं पाहिजे, तर आपण लोकांनी अक्षरशः या निवडणुकीला कुठल्याही तुमच्या दिशाभूल, म्हणजे टीव्हीची जाहिरात असो अन्यथा काही असो, कुठेही त्याची दिशाभूल करू नका। महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आहे, आघाडीची युती आहे आणि आघाडीच्या युतीमध्ये सातारा विधानसभा पवार साहेबांच्या पक्षाला इथं जागा मिळाली। पवार साहेबांनी आपल्या तालुक्यातले शशिकांत शिंदे यांना उमेदवारी बहाल केलेली आहे। आपल्या तालुक्यातला उमेदवार त्याला निवडून आणायचा का काय करायचा तुमच्या हातात, काही विचार करू नका। तालुक्याला संधी परत मिळत नाही, जावळीचा खासदार होईल ही गोष्ट तुम्ही पूर्णपणे ध्यानात ठेवा। आणि
जेवढं मतदान होईल तेवढं मतदान तुतारीला करा, शरद पवार साहेबांना करा आणि आपला हा तालुक्यातला प्रतिनिधी दिल्लीला पाठवा, असं या तुम्हाला मिळालेलं सांगतो. मित्रांनो, या सरकारबद्दल बरंच काही सांगण्यासारखं आहे. जेवढं बोलन तेवढं पुष्कळ आहे. पण सगळ्यात महत्वाचा माझ्या या माता भगिनीने सांगणं आहे, गेली 10 वर्ष झालं 1000 रुपयाचा गॅस आहे, हे तुम्ही विसरू नका. मतदान बटन दाबस्तोपर्यंत ही गोष्ट ध्यानात ठेवा. जिथं जिथं काँग्रेसची सरकार आले त्या सरकारने 400 रुपये गॅस केलेला लगेच. तिथं काही केलं नाही. 400 रुपये गॅसनं काँग्रेस सरकारनं कर्नाटक घ्या, तेलंगणा घ्या, या राज्यामध्ये 400 रुपयाने गॅसची तुम्ही आज तिथं त्यांनी विक्री चालू केली. म्हणून माझ्या माता भगिनींना एवढंच सांगणं आहे, बऱ्याच टीव्हीवर आणि दाखवतील फसव्या त्याच्या आहारी जाऊ नका. आणि 50% महिलांचं मतदान आहे. तुम्ही महिलांनी 10 वर्षाची कारकीर्द अतिशय चांगल्या पद्धतीने बघा आणि या सरकारला त्याच्या गुंतवून लावा. जातीभेद करणारं सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे. जे भ्रष्टाचार करतो त्याला त्यांच्या पक्षामध्ये घेतात आणि वॉशेबल करून टाकतात. हा आमचा ह्या असल्या घाणेरड्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आपण कधीही पाहिल्या नव्हत्या, ते आज आपण तुमच्या समोर बघत आहे. म्हणून या निवडणुकीला जावली तालुक्यातल्या तमाम मतदारांना माझी जाहीर आव्हान आहे, तालुक्यातला खासदार दिल्लीत पाठवा, एवढंच या निमित्त सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, 7 तारखेला निवडणूक होते. जावलीतून अनेक लोकांचे फोन येत होते की शिंदेसाहेब गावात कधी येणार. जयंत पाटील साहेबांचा मला फोन आला की तुमच्या इथे मला प्रचाराला यायचं आहे. भारत पाटणकरांनी ठरवलं होतं की ज्या केळगरच्या भूमीमध्ये स्वर्गवासी विजय मुकाशी यांच्याबरोबर त्यांनी या बोंडारवाडीच्या धरणाच्या संदर्भामध्ये आणि 7/12 कोरा करण्याच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं, त्याच केळगरच्या भूमीमध्ये आमचा हा मेळावा घ्यावा अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आणि आज हा मेळावा होत असताना केळगरला एक वेगळं महत्त्व आहे. बापूराव पाटे इथं केळगरचे नेते आहेत, आमचे राजू धनवडे आहेत, आतिश कदम आहेत, बाकी सगळे लोक आहेत. याच केळगरच्या भूमीमधून 1999 साली जेव्हा मी उभा राहिलो तर पहिल्या प्रथम माझं स्वागत जोरात कुठं झालं असेल तर केळगरमधून झालं होतं. म्हणून या केळगरला ही सभा आज होत असताना आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला, त्याबद्दल सर्वांचं हृदयापासून आभार व्यक्त करतो. साहेब, 15 वर्षानंतर एखाद्या वडीलधाऱ्यांनी मला केलेलं जवळ आणि त्या माझा प्रेमाने आलिंगन दिलं. 15 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा फार क्वचित लोकांना हे प्रेम मिळतं. याच भूमीने मला माथाडी कामगारचा नेता केला, याच भूमीने मला आमदार केला. याच भूमीतून जात असताना कोरेगावमध्ये सुद्धा मला कोरेगावकरांचं प्रेम मिळालं, तिथला आमदार झालो. याच भूमीमध्ये मला मंत्री होण्याचं भाग्य मिळालं आणि याच भूमीमध्ये मला उद्या खासदार करण्याचा, इतिहास करण्याची आज या ठिकाणी सभा होती. तर आमची डोंगरी भागातली माणसं आहेत, मोरे आहेत, गावं आहेत. या मतदारसंघामध्ये अगदी बाबासाहेब आंबेडकरांपासून, भिलारे गुरुजींपासून, लालसिंगराव शिंदेपासून, सदाशिव सकपाळांपासून, जी कदमांपासून, डी बी कदमांपासून अनेक लोकांनी नेतृत्व दिलं. एका डोंगरी भागामध्ये असलेला हा तालुका असल्यामुळे साताराच्या जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये
संधी मिळेल का ना अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह होते. मातब्बर लोक या सातारा जिल्ह्यामध्ये नेतृत्व करत होती. आदरणीय पवार साहेबांनी आणि कैलासवासी शिवराव पाटलांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रथम संधी देण्याचा प्रयत्न केला. कदाचित मी आणि भाऊ एकमेकांच्या विरोधात लढलो असो. ते पण माथाडी कामगारांचा मुलगा होता आणि मी पण माथाडी कामगारांचा मुलगा होता. पण याच तालुक्याने टॅक्सी ड्रायव्हर असलेला सुद्धा माणूस या आमदार करून दाखवला. हा सुद्धा इतिहासात जावलीच्या लोकांनी करून दाखवला. आणि त्या ठिकाणच्या जमिने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 5 वेळा आमदार करण्याचा इतिहास सुद्धा करून दाखवला. तर आमचं भाग्य आहे. तालुक्यातला माणूस इतक्या मोठ्या स्तरावर कधी जाऊ शकत नाही. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांनी आणि तुम्ही सगळ्यांनी या राज्याचा मंत्री करण्याचा सुद्धा इतिहास केला आणि जावलीला बहुमान मिळवून देण्याच्या बाबतीमधला आपण निर्णय घेतला. आज खासदारकीची निवडणूक लागली. मी मुद्दाम श्रीनाथ पाटील साहेबांचं नाव घेतोय, कारण कोणाचा तरी आदर्श मानायचा असतो. ज्यांनी राज्यपाल झाल्यानंतर परत खाली यायचं नसतं. पण ज्यावेळेला पक्ष अडचणीत होता, काही लोकांनी अचानक पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी विरोधी पक्षाच्या मध्ये जाऊन उमेदवार होतो आणि तिथं निवडून येतो, त्यावेळेला एक माणूस फक्त पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला. तो त्या नाव होतं श्रीनिवास पाटील साहेब होते. ज्या नेत्याने उभा राहिल्यानंतर इतिहास सुद्धा करून दाखवला. पावसाची सभा जेवढी महत्वाची होती, तेवढा खासदारकीचा उमेदवार सुद्धा तेवढा महत्वाचा होता. आणि त्या नेत्याने त्या ठिकाणी निवडणूक लढली आणि निवडणूक जिंकून सुद्धा दाखवली. या असलेल्या नेत्याचा आशीर्वाद घेत असताना लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही आग्रह करत होतो की काही करा, पण परत एकदा शेलार मामा आमच्या असलेल्या पवार साहेबांच्या बरोबर गेला पाहिजे, अशी प्रामाणिक इच्छा आमच्या सर्व मानसिकतेत असलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाची होती. पण साहेबांनी सांगितलं की माझी प्रकृती आणि त्या कारणास्तव मी निवडणूक लढवणार नाही. मी शेवटच्या क्षणाला मी जयंत पाटील साहेबांनी पवार साहेबांनी बोलून घेतलं. त्यावेळेला सुद्धा मी आग्रह केला की साहेब तुम्हीच पाहिजे, कारण तुमच्याशिवाय परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही एवढा विश्वास आम्हाला तुमच्या नेतृत्वावर होता. तुम्ही काही करू नका, फक्त श्रीनिवास पाटील शेलार मामा म्हणून लढतोय हे जर दिसलं तर सातारा जिल्हा परत एकदा क्रांती करेल आणि राजाच्या विरुद्ध आमचा शेलार मामा जिंकतो अशा प्रकारचा इतिहास करून दाखवला. अशा प्रकारचा निश्चित विश्वास आमच्या सर्व मंडळी होता. पण साहेबांनी नाही म्हटल्यानंतर मी साहेबांना सांगितलं, जयंत पाटील साहेब मला म्हणायचे शशिकांत काय करायचं, पवार साहेब म्हणायचे शशिकांत काय करायचं. मी सांगितलं साहेब मी लढणारा कार्यकर्ता आहे, शेवटी निष्ठावंत. आज बघा हनुमान जयंती आहे. मगाशी एका मंदिरात गेलो तेव्हा जयंत पाटील साहेबांना मी म्हणालो आज हनुमान जयंती आहे. राम भक्त जसा हनुमान होता तसा शरद पवार भक्त शशिकांत शिंदे आहे. आणि मी सांगितलं मी लढतो. विश्वास एवढाच होता की समीकरणं असतात जिल्ह्याची. कोरेगावमध्ये मी गेले 10 वर्ष काम करत होतो, करत आहे. त्या लोकांचं प्रेम, त्या लोकांचं पाठबळ आणि पूर्वीचा माझा मतदारसंघ असलेला जावली मतदारसंघ, त्या जावली मतदारसंघातला महाबळेश्वर पाचगणी असेल, या ठिकाणचा जावली भाग असेल, या 2 मतदारसंघाचं 100% पाठबळ हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भेटेल. याच विश्वासावर पक्षाने मला संधी देण्याचा निर्णय घेतला. आव्हान आहे मला माहीत नाही, पण हल्ली यूट्यूबवर काहीतरी फिरवलं जातं असं कळतं. काहीतरी ज्योतिषी सांगतात कोणतरी निवडून येणार आहे. तर मी ज्योतिषावर विश्वास ठेवू नये. माझे ज्योतिषी समोर बसलेले आहेत. हे ज्यावेळेला निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असेल. आणि हेच माणसं, हेच मतदारसंघ, हाच कार्यकर्ता ज्योतिषाचं सुद्धा म्हणणं खोटं ठरवेल हे 7 तारखेला आपल्या निश्चितपणाने पाहायला मिळेल. आणि म्हणून मी एवढंच सांगणार आहे की आज व्यासपीठावर महाविकास आघाडीची सगळी मंडळी उपस्थित आहे, आमचे शिवसैनिक आहेत.
खरं म्हणलं तर साहेब, या जावली तालुक्यामध्ये, पाटण तालुक्यामध्ये, डोंगरी भागामध्ये मुंबईशी निगडीत असलेला शिवसैनिक हा प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आहे. मला कळत नाही, एवढा मोठा आत्मविश्वास असलेला भाजपा पक्ष, एवढ्या विकासाची गंगा आणलेला जाहिरात करणारा भाजपा पक्ष, देशामध्ये एक हाती सत्ता आणू, 400 पार अशा प्रकारची जाहिरात करणारा भाजपा पक्ष, पण त्यांना सत्ता आणण्यासाठी पक्ष फोडावा लागतो. परंतु मी अभिमानाने सांगे, शरद पवारांचा पक्ष फोडला, पण कार्यकर्त्यांनी, जनता शरद पवारांच्या बरोबर राहिली. बाळासाहेबांचा पक्ष फोडला, पण उद्धव ठाकरेंच्या बरोबर नेते गेले तरी खालचा शिवसैनिक तसाच राहिला. काँग्रेस पक्षात फोडला, मग काँग्रेसची नवीन ऊर्जा उभी राहिली. आज सांगतो, हे सांगतात 40 पार 40 पार 40 पार. मी विनंती करणार आहे, 400 पार आणि 40 पार, 400चा आकडा कधी आपल्याला माहीत नव्हता, पण 400 पार सांगून सारखं सारखं सांगण्याचा प्रयत्न करणं, 40 पार सांगण्याचा प्रयत्न करणं. आज जर या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला तर महाविकास आघाडी, भारत पाटणकरांसारख्या अनेक सामाजिक संघटना एवढी मजबूतीने उभी राहिलेली आहे. या देशामधली हुकुमशाही काढायची येणाऱ्या 2024 नंतर. आज कधी नव्हती चर्चा होते, संविधानाची चर्चा होते. आज कधी नव्हती अशी चर्चा होते की लोकशाही धोक्यात चर्चा होते. त्याला वाचवायचं म्हणून सगळ्या निर्णय घेतलेला आहे. उद्या दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करणार भाजपच्या स्वप्नाला सुद्धा हा शिवाजी महाराजांचा असलेला मावळा, आणि महाराष्ट्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्राचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा त्यांना दिल्लीचं तख्त सादर करता येणार नाही, हस्तगत करता येणार नाही. एवढी मोठी मेजॉरिटी महाविकास आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला. साहेब, समोर बसलेली सगळी कार्यकर्ते साधे आहेत, वरती बसलेले सुद्धा सगळे साधे कार्यकर्ते आहेत. अपेक्षा काय नाही, फक्त त्यांना एकच करायचं आहे, बदला घ्यायचा आहे. ज्यांनी स्थापन केलेला पक्ष फोडला आहे त्यांना दाखवून द्यायचं आहे की नेत्यांनी पक्ष फोडला तरी सामान्य जनता इतिहास घडवते. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगणार आहे, कधी नव्हती एवढी संधी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. मला विश्वास आहे तुमच्यावर. 15 वर्ष मगाशी जयंत पाटील साहेब, आम्ही चालताना साहेब बघत होते वरती, हे वरती काय बोलले, मोरे साहेब. आणि या मोऱ्यावरची लोक बाजाराला येताना माय माऊली आम्ही बघत होतो. आठवड्याच्या बाजाराला येताना तसेच वरती जायचे. सदाभाऊ, आपण सगळ्यांनी काय केलं असेल? आपण माणसं कमवली. आम्ही काय केलं? अशीच माणसं प्रेम करत नाही. तालुक्याचे, जिल्ह्याचे नेते नसले तरी सामान्य माणसं आपल्याबरोबर आहे. साहेब, आम्ही रस्ते फोडले, वरती शाळा केल्या असतील, कामं केली असतील, प्रामाणिकपणाने कामं केली असतील. आज त्याची या ठिकाणी पोचपावती आहे. मी आपल्याला एवढंच सांगणार आहे, परीक्षा आता तुमची आणि माझी आहे. 15 वर्षाचं नंतर प्रेम तुम्ही आजही अबाधत ठेवलेलं आमच्यावर. जावलीला संधी मिळालेली आहे. आपल्यातला खासदार जावलीतला सुपुत्रातला होणं हे जावलीकरांचा बहुमान असणार आहे. आणि म्हणून सगळं बाजूला ठेवूया, सगळं. जावली तालुक्यामधलं संपूर्ण मतदान एक इतिहास घडवायचा. फक्त 7 तारखेपर्यंत काम करा. लोक मला बोलायची या या या. आता खासदाराची उमेदवार घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. आपला माणूस मोठा झाला. तालुक्याला एवढ्या संधी कधी आल्या नव्हत्या. आणि मला अभिमान आहे साहेब, आमच्याकडे 2 जिल्हा परिषद सदस्य असायचे, 6 पंचायत समिती गण असायचे. एवढूसा तालुका, पण जिल्ह्याच्या राजकारणावर गेल्यानंतर बँकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये मानाचं स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आम्ही आहोत. पण हा तालुका एकसंगतेने काय करतो हे उद्याच्या निवडणुकीला दाखवून द्या. आज 7 तारखेनंतर गेल्यानंतर 4 तारखेला निवडणुकीची मतमोजणी होईल. मला माहीत नाही, पण बोलतात EVM मशीनचे सुद्धा गडबड केली जाईल.
EVM मशीनची गडबड केली जाईल अशा बोलतात, पण मी सांगतो त्या दिवशी इतकी तुतारीवाल्या माणसावर बटणं दाबली पाहिजे, EVM मशीन त्या बटनामुळेच हॅक झाली पाहिजे अशा प्रकारचं काम करा. काही चिन्ह पण दिली जात्यानंतर जाहिरात होते, पेपरात चौकट आली आहे, ट्रम्पेट वाजवणारा त्याला पण तुतारी नाव दिलं. अशी नाही काही निवडणूक होते का? लोकांच्या मनामध्ये फार मोठी अंडर करंट आहे, फार मोठी नाराजगी आहे. कालचं निवडणूक आयोगाने सांगितलं जय भवानी म्हणून वापरायचंच नाही. अरे आमचं दैवत, आराध्य दैवत उद्या शिवाजी महाराज वापरू नये म्हणून सांगतील. तुम्हाला वापरायचा अधिकार आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करणं म्हणून मागच्या 5 वर्षाच्या निवडणुकीला जलपूजन केलं, अजूनही शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं नाही. उलट आमची मुंबई आणि आमचा महाराष्ट्र लुटून नेताय तुम्ही. माझी विनंती आहे. अरे आम्ही मावळ्या जावलीतल्या खोरातले मावळ्या. मग असं मी साहेबांना सांगितलं हा राजमार्ग इथूनच छत्रपती शिवाजी महाराज जात होते. अरे त्यांच्याकडे बघू आणि इतिहास करून दिल्लीचा तख्त आपण निश्चितपणाने गाजवायचा आणि तिथं ह्या करण्याचा करायचा अशा प्रकारची भूमिका दिली. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि पवार साहेबांचा सुद्धा आपल्यावर सर्व विश्वास आहे. तर बरेच प्रश्न आहेत आता, मी त्याच्यावर काय बोलत नाही. सगळे आमदार खासदार सगळे आम्ही प्रयत्न करत होतो. बोंडारवाडीचा धरणाचा विषय आहे, विजयराव मोकाशी त्यामध्ये दिवंगत झाले. भारत पाटणकर साहेब त्यासाठी लढताय. तुम्ही पण बैठक घेतली होती, त्यावेळेला सांगितलं होतं की अनुशेष किती वर्ष अनुशेष बघायचा. आमच्या माणसांनी पाणी दिलं, आमच्या डोळ्यासमोर पाणी जातं. कधीतरी आता उद्योगधंदे आमचे सगळे बहुतेक लोक मुंबईला यात्रेला आलो तर येतो, नाही तर गावातली सगळी मुंबईला माथाडी कामगार किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इथे कामाला जातोय. 7-12चा विषय आहे. मी आता दिल्लीलाच जातोय. संसदेत काय बोलायचं मला माहिती आहे. म्हणूनच मला यांनी गटनेता केला, प्रवक्ता केला. त्यांना माहीत होतं की एवढा एकच माणूस विधानसभेचं बोलेल आणि विधान परिषदेत बोलेल. आता केंद्रात जायचं आहे. तिथे काय काय विषय कुठल्या नियमाखाली बोलायचे ते मला माहिती आहे. आणि मला खात्री देतो भारत पाटणकर साहेब बोलले आहेत, मी काय राजकारणावर बोलणार नाही. आम्ही फार मोठ्या लोकांवर बोलत पण नाही, आम्ही बारकी लोकांवर. आणि बारकी लोक एवढंच असतात, काम करून दाखवतो. मला अभिमान आहे. पवार साहेबांचा निष्ठावंत म्हणून मला साहेब जो बहुमान मिळाला ना, तो मंत्रिपदाचा सुद्धा त्याच्यापेक्षा मोठा आहे. माझ्या शिवसैनिकांना जो बहुमान मिळतो ना, तो मंत्रिपदापेक्षाही मोठा आहे. मला सांगा, पहिलं खालीच बसत होता, आता वरती आला का नाही? हीच ओळख आहे आपली. आणि मग ही ओळख आपण जिवंत ठेवूया. माझ्या भगिनींना सांगेल, काय काळजी करू नका. तुमच्या सर्वांच्यासाठी आणि माथाडीचा उल्लेख केला जातो. खरं मी यावर बोलणार आहे. मी कोणा नेत्यावर टीका करत नाही. मी आपला बारीक माणूस आहे. कोणाला बसवायचं, कोणाला काम करायचं, कोणाला काय करायचं एवढंच मी काम करत गेलो. मी कधी अशा प्रकारचा गर्व केला नाही की मला हे पाहिजे आणि ते पाहिजे. आहे तिथं ठाम राहिलो. आणि मला अभिमान आहे. ज्या वेळेला माझा पराभव झाला तेव्हा श्रीनाथ पाटील साहेबांच्याकडे यायला निघाला माझा नेता. परत थांबला आणि सांगितलं माझा वाघ गेला, मी तिथं येणार नाही. हा शशिकांत शिंदेचा पराभव झाल्यानंतर सुद्धा मला मिळालेला विजय आहे. साहेब त्या दिवशी तुम्ही सगळेजण आला. 2.5 तास भर उन्हाच्या टेम्परेचरमध्ये माझा नेता त्या ठिकाणी रॅलीला संबोधित करतो. हा शशिकांत शिंदेचा निष्ठावंताचा फळ आहे. आणि म्हणून निष्ठावंत असलेल्याचा अभिमान असलेला आम्हाला लोकांना एवढंच सांगताय, इतिहास घडवायचा आम्हाला. अरे आम्ही या ठिकाणी 26/11 ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला शहीद तुकाराम ओंबळेंचं त्यावेळेला त्यांनी बलिदान दिलं म्हणून पाकिस्तानचा असलेले कारनामे आपण उघडे करू शकलो. कसाबला त्यांनी जिवंत पकडण्याचा प्रयत्न इतिहास करून टाकला. ती भूमी आमची ह्या ठिकाणची आहे. शहीद ओंबळेंचं स्मारक अजून उभं राहायचं आहे. साहेब आमचं काय असलं पाहिजे?
अग्निवीरांची परीक्षा घेतली जाते. सैन्यामध्ये जाताना सुद्धा आता अग्निवीरांना 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम. शेतकऱ्यांचं काही कल्याण नाही, कोणाचं काही कल्याण नाही, फक्त पैसे काढून घ्यायचे. हुकुमशाहीच्या माध्यमातून लोकांची दाबादाबी करायची. सर्वसामान्य माणसाला 10 वर्षामध्ये काय मिळालं हा प्रश्न कधीतरी आपण विचारून बघा. आमच्या माय भगिनींना महागाईच्या संदर्भातून समोर जाताना काय हलपापटा होता ते पण तुम्ही विचार करून बघा. आणि म्हणून मी एवढंच सांगणार आहे, लढाई सुरू झालेली आहे. 7 तारखेपर्यंत फक्त माझ्या जावलीतल्या डोंगर कपारीतल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेल, एक संधी फक्त शशिकांत शिंदेंना द्या. सातारा जिल्ह्यातला आदर्श खासदार म्हणून नावलौकिक घालवल्याशिवाय जावलीचा हा सुपुत्र गप बसणार नाही, एवढीच विनंती करतो. आणि एका आत्मविश्वासाने जातो. साहेब तुम्ही 4 तारखेला परत यायचं आहे. जी 4 तारखेला पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा होणार आहे. ती सभा मागच्या पावसाच्या सभेसारखी ऐतिहासिक होऊ द्या. परत महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास बोलून टाकूया. हा महाराष्ट्र आहे, चव्हाण साहेबांचा हा जिल्हा आहे. चव्हाण साहेबांचा जिल्हा वारकरी पंथाचा जिल्हा आहे, वारकरी विचाराचा जिल्हा आहे. आजही मी येताना 2 ठिकाणी पारायण सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आमच्याकडे बोलता रामकृष्ण हरी. बस तुतारीवाला माणूस आता फक्त सातारा जिल्ह्यामध्ये. आणि मी सांगतो तुम्हाला माहिती आहे माझ्या कामाची पद्धत, कोणी आलं तर मी काम करतो. आणि मी खात्री देतो सगळी वातावरण चांगलं आहे. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आमची माणसं साहेब गावागावामध्ये वाड्यावस्तीमध्ये फिरतायत, काय झालं विचारतायत. मग मला सांगतात साहेब तिथं वातावरण चांगलं आहे, तिथं वातावरण चांगलं आहे. म्हणजे एवढं प्रेम आहे, सगळीकडे वातावरण चांगलं आहे. लोकांनी ठरवलं तर सामान्य कार्यकर्त्याला वरती दिल्लीमध्ये पाठवायचं, जो आपले प्रश्न मांडेल, जो आपले प्रश्न सोडेल आणि भेटेल अशा प्रकारच्या कार्यकर्त्याला निवडून द्यायचं आहे. हा विश्वास या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. माझा विश्वास आपल्यावर आहे. डोंगर कपारीतल्या आपल्या असलेल्या भागाला पहिल्या प्रथम बहुमान खासदारकीचा मिळवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तो दिला आहे महाविकास आघाडीने. आजपासून कामाला लागूया. जो काही निर्णय होईल त्यावेळेला निर्णायक मतदानाच्या बाबतीमधले जी आघाडी होईल त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी आजपासून प्रयत्न करा. आणि त्यामध्ये कोणीही काही सांगो, जावलीतलं मतदान हे 90% वरती गेलं पाहिजे, एवढं काम करून दाखवा. राहिलेले प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी, सदाभाऊ, दीपक पवार आणि भारत पाटणकरांची असेल. हा शब्द देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समक्ष येणार आहे आणि ज्यांच्या नावात जय आहे ते जयंतराव, ज्याच्या वडिलांच्या नावात जयवंत आहे तो शशिकांत, बापूजी सदाशिव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. शरदराव म्हणले शशिकांत, शरदराव, सदाशिव, श्रीनिवास. येस 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 येस. ही समींद्र. येस. नंबर 3 आहे. पहिला आमदार बसलाय, दुसरा मग इथं आहे, 3 वेळचा खासदार इथं. बघायचं पहिला थोरवडे, नंतर महाराज आहे, नंतर शशिकांत आहे. इकडं काय बघायचं नाही. 1 2 3 उभा 1 आणि ते 2 गाठीचे 3. आमच्या रानाचं बघा, गायची शिंगे 4, समई 5, उलटे 3 6, गुरुवाचे शिंग 7, समई 8, संध्याची बळी 9, एका पुढे 10. मराठी शाळा मारती जायत बरं का. एकच मास्तर 4 वर्ग, पहिली इकडं, दुसरी इकडं, तिसरी चौथी. पहिल्याला गुमचिप नाही तर बघ अळीकडे गुमचिप, दुसरीला अबकड, तिसरीला इतिहास, शिवाजी महाराजांना कुठं झाला.
चौथीला गणित, लघ होती लघ, त्याला गेली लघ. परोपकार हे पुण्य, परपीडा हे पाप. श्री संत तुकाराम, वय वर्ष 6. खूप बोलतो का धनावडे माहिती आहे मला. मेळा महाटपोल असं ताण आली मला. बापू धनावडे नंदरामचे क्रांतीलाल हे म्हणजे काय बघा म्हणजे पाहिजे होतं आलं. ही जावली मला गावली तुम्हाला सावली. आता पावली म्हणलं प्रश्न. पारा असतो का पारा विठ्ठल देवळात सराजीराव बापू पारा असतो का नाही. आणि विठ्ठल 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 एक म्हातारा शाला मामा ते विठ्ठल एक पोरग येतं शशिकांत देवळ ते पाया पडतं. मग ते म्हातारा आपला पटका काढतो, ते पोरग आपली टुपी काढतं, ते पोरग त्या शाला मामाच्या पाया पडतं, पुन्हा ते पटका घालतो विना त्याच्या पायात, ते म्हातारा त्या पोराच्या पाया पडतो. पोराच्या नाही विण्याच्या पाया पडतं. आता ही विना मी शशिकांतच्या गळ्यात घालणार आहे आणि तुमच्या वतीनं पाया पडणार एवढं सांगतो. आपला माणूस मग त्याचं काय 90%. त्याचं कारण असं आहे 22 लाख 33 लाख लोकवस्ती, 22 लाख मतदार, 1356 वाड्या गावं, 2300 बूथ, 150 किलोमीटर असं शिरवळ ते मालखेड, नवजा ते मासूरनं 125 किलोमीटर माणसं उभी राहिले 23. आपला नंबर 3. पहिले शरदराव, दुसरे जयवंतराव, तिसरे शशिकांत. आम्ही आपल्या लहानपणीला आगीन गाडी खेळत झुक माग झुक आगीन गाडी, धुराच्या रेषा हवेत गाडी, 25 झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊ. भुंगावचं पोरग मुंबईला जाऊन शिकलं, बापानं वाढवलं, चुलत्यानं वाढवलं आणि कॉलेजमध्ये जन्म तिकीट झालं. अरे पहिला मुलगा होता मग अशी म्हणतो युवा नेते बापू. अहो दिवाळी हो दीपक आहे, दिवा नेते म्हणाले आपला माणूस आहे. तेव्हा जावलीकरांना माझी विनंती आहे, त्या दिवशी 1+10 चालत आहे 11 जण जायचं, जन नेले तरी मार्ग उभं राहायचं, 10 उठवायचं बटन, तुतारी हातात घेतलेला माणूस सरजा. मिशिवाला एवढं लक्षात ठेवा. बघा आपला माणूस निवडून आला पाहिजे. आणि मग 4 जून गुलाल आणि बुक्का सुद्धा. मग जय जय रामकृष्ण हरी बुक्का आणि का जोपर्यंत एक कीर्तन असतं काल्याचं तो पण कुणी काय मुठ बनवून टाकतं, कुणी काय मुठ बनवून टाकतं. आणि जेव्हा ते फुटतं ठेवा खाली साधं धरत्या, जोपर्यंत आपण आत टाकतो ते माझं चिरमुर, माझ्या शेंगा, माझं वेलदोड, माझं मनुक असते. फोडल्यावर समाजाच जे आपण गोळा केलं सरकारने नेतृत्वाखाली गेली 25 वर्ष. 10 जून 1999 शिवतीर्थ वाड्याला चौकटी पडल्या, काय पडल्या, काय दारं मोडली, पण आपला बुलंद दरवाजा उत्तरेला काय. असे शिकाण गेली कित्येक वर्षांची सेवा करतोय. 15 वर्षांनी माघारी आला तुमच्या नावात. अरे का आपण साहेब कुठं होता, बरोबर होतो. आता काय झालं, आलो इकडं द्या मत नोंदवा. आता शिक्का नाही, बुक्का नाही, तो बुक्का. रामकृष्ण हरी ताई, सगळे ताई माई जावलीची बाई कर्तबगार आहे. माझा मामाचा उरला होता, कानात बुगड्या, नाकात हलती, जावयाला की नुसतं घोडगुट बांधतो, मातीमध्ये बांधत लिंबाला. आपल्या माणसाला बोलायला संधी नव्हती. टावर उभा केला, टावर. घाबरू नका, शशिकांतच्या रूपानं एक संधी प्राप्त झाली. मी सनदी होतो, सनदी म्हणजे आयस वगैरे.
मला संधी मिळाली, मी ती राबवली. तुमच्या पत्राकडे टाकलं मेळा वाटपूर असू द्या, टावर असू द्या, वावखेळ म्हणून गेलोय, जी डी कदम असू द्या, धोंडराम कदम असू द्या, बाबासाहेब सावखेडकर असू द्या, लालसिंगराव असू द्या, सदाशिवराव असू द्या, ही आमची लेकरं, काही बाप काही लेकरं. आनंद होता. आता नव्यानं उभं राहायचं, शशिकला आशीर्वाद द्यायचा, आयाबाईने पोराने हात धरायचा, बारकाने पाय पडायचं, बारकाने मामा हाय तुझा संकट, आईला बघ तो मध्या. मराठी पाऊल पडते पुढे, वाजती तोफांचे चौकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोडालेवाडीच्या धरणासाठी शशिकांत शिंदेंनी मी जलसंपदा मंत्री असताना बैठक बोलवली, सर्वेचे निर्देश दिले. त्या धरणासाठी आमचे भारत पाटणकर या ठिकाणी एक ठाम भूमिका घेऊन या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या बरोबर मजबूतीने उभे आहेत. ज्या ज्या ठिकाणी धरणग्रस्तांचा विषय येतो, ज्या ज्या ठिकाणी धरणग्रस्तांच्यावर अन्याय होतो, ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या जमिनी जातात, त्या सर्व ठिकाणी भारत पाटणकर छातीची ढाल करून पुढे येतात आणि लोकांसाठी संघर्ष करण्याचं काम करतात. आणि त्यामुळं या परिसरातल्या सर्व प्रश्नांच्या विषयी म्हणजे आता 7-12 कोरा होईपर्यंत संघर्ष करू असं भारत पाटणकरांनी घोषणा केली म्हणजे तुमचं कामच झालं. ते काम होईपर्यंत बाहेर येणार नाही. आणि त्यामुळं या भागात जावळी खोऱ्यातल्या अनेक प्रश्नांच्या विषयी शशिकांत शिंदे आमदार असताना अनेक डोंगरातले रस्ते करण्यापासून तुमचे लहान मोठे प्रश्न त्यांनी सोडवले. 2009 साली मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्या आणि पवार साहेबांचा आदेश आला आणि शशिकांत शिंदे साहेब कोरेगावला जाऊन उभे राहिले. त्यावेळी त्यांचा जीव इथं उभा राहण्यासाठी त्यांची इच्छा होती, पण कोरेगावला समर्थ पर्याय असला पाहिजे आणि कोरेगावला शशिकांत शिंदेच त्या ठिकाणी विजयी होऊ शकतील याची खात्री झाल्यामुळं शशिकांत शिंदेंना तिकडं पाठवण्याचं काम करण्यात आलं. आज मात्र पुन्हा एकदा परतून तुम्हा सगळ्यांना शशिकांत शिंदेंना निवडून देण्याची आज संधी मिळालेली आहे. आपण आजपर्यंत जे चिन्ह वापरत होतो ते चिन्ह आणि तो पक्ष निवडणूक आयोगाने आपल्यापासून बाजूला केलेला आहे आणि त्यामुळं आपण शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं तिकीट शशिकांत शिंदेंना दिलेलं आहे आणि त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आम्हाला तुतारी वादकांना थांबवता येणं आता परवडत नाही. पण महाराष्ट्रभर अगदी वर्ध्यापर्यंत तुतारी पोचलेली आणि या तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं सगळीकडे स्वागत लोक करतात. हे आपलं चिन्ह आहे या भावनेनं महाराष्ट्र आज पेटून उठलाय आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं आपण उभा राहायचं ही भूमिका घेतलेली. मी महाराष्ट्रातल्या अनेक भागात फिरून आलो. शरद पवार नावाचा प्रभाव किती मोठा आहे. अगदी जळगाव पासून ते तिकडं कोल्हापूर पर्यंत आणि इकडं भंडारा गोंदियापासून ते अगदी इकडं भिवंडी पर्यंत सर्व दूर ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आज शरद पवार साहेबांच्या मागे आम्ही उभा राहिलोय हे या राज्यातली तरुण पिढी, या राज्यातली जुनी पिढी सगळे सांगतात. आमच्याबरोबर फक्त एकच कॅटेगरी नाहीये, ती म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना कामं मिळवलेली आहेत किंवा मिळवायची आहेत, असे लाभधारक आमच्या बरोबर नाही. आमच्याबरोबर सामान्य जनता आहे, महिला आहेत, आया बहिणी आहेत, लहान मुलं आहेत, तरुण मुलं आहेत आणि ते सगळ्यांना याची खात्री आहे की महाराष्ट्रात यंदा उद्धव ठाकरे साहेबांचं आणि शरद पवार साहेबांच्या विचाराचं, काँग्रेसच्या सहकार्याचं, विचाराचं राज्य आपल्याला आणायचं आहे. महाराष्ट्रात ते 100% आपलं राज्य येईल याच्यात माझ्या मनात शंका नाही.
त्याची ट्रायल लोकसभेत आता आपण करायची. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की यंदाची लोकसभेची निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे. जनताच उत्स्फूर्तपणाने बाहेर पडते आणि या मतदारसंघामध्ये आम्हाला श्रीनिवास पाटील साहेबांना पुन्हा उभं करायचं होतं. अनेक वेळा आम्ही त्यांना विनंती केली, पण त्यांनी नम्रपणाने सांगितलं की आता या वयात मी कुठंतरी थांबायचं ठरवलेलं आहे. मला माझ्या शारीरिक प्रश्नांमुळं उभा राहायचं नाही. माझ्या धर्मपत्नी पण आता मला साथ देण्यासाठी माझ्याबरोबर नाही, जिचा मला फार मोठा आधार होता, आणि म्हणून मी थांबलं तर मला योग्य होईल असं वाटतंय. मी 3-4 वेळा घरी जाऊन साहेबांना आग्रह करत होतो. पवार साहेबांनी त्यांना बोलवून 2-3 वेळा आग्रह केला, पण अतिशय नम्रपणाने श्रीनिवास पाटील साहेबांनी सांगितलं की मला आता थांबणं योग्य वाटतं. आणि 2 महिन्यापूर्वी माझ्या पत्नींचं निधन झालेलं आहे, त्यामुळे आता मला हा संदेश आहे आणि मी थांबलं पाहिजे. आपण नव्या कुठल्याही माणसाला द्या, मी छातीचा कोट करून त्याच्याबरोबर फिरेन. जेवढं शक्य मला शारीरिकदृष्ट्या होईल तेवढे त्याला मदत करेन. आणि मला आज विशेष आनंद आहे की आज शशिकांत शिंदेना आशीर्वाद द्यायला स्वतः श्रीनिवास पाटील साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उभा राहणार नाही, मग आता मला कुठं जायची गरज नाही असं मानत नाहीत श्रीनिवास पाटील साहेब. पवार साहेबांच्यावर किती मोठी भक्ती आणि निष्ठा त्यांची आहे, पक्षावर किती निष्ठा आहे हे यातनं स्पष्ट होतं. लोकसभेच्या या मतदारसंघात मग दुसरा चॉईस कोण, आणि मग पवार साहेबांचा सगळ्यात जास्त प्रेम, जिव्हाळ्याचा विश्वासू सहकारी कोण. पवार साहेबांनी नाव दुसरं निवडलं, ते शशिकांत शिंदेचं निवडलं. आता तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे शशिकांत शिंदेच्या मागं जावळी खोऱ्याची पूर्ण ताकद उभी करायची. आधीचे सगळे प्रश्न जावळी खोऱ्यातले मी त्याचा उल्लेख करून तुमचा वेळ घेणार नाही, पण या जावळी खोऱ्यातल्या जनतेनं स्वाभिमानानं आपल्या जावळी खोऱ्यातल्या सुपुत्राला दिल्लीला पाठवण्याचा हा क्षण आहे. दिल्लीच्या दरबारात तुमचे प्रश्न प्रभावीपणानं मांडण्याचं काम शशिकांत शिंदे करतील, कारण मी त्यांचं विधानसभेतलं काम बघितलेलं आहे. मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही ज्यावेळी विधानसभेत दोघं होतो त्यावेळी सकाळपासून प्रतोद होते आमच्या पक्षाचे, सकाळपासून संध्याकाळी सभागृह बंद होईपर्यंत शशिकांत शिंदे एकटेच सभागृहात काही प्रसंगी थांबायचे, पण सभागृह बंद केल्याशिवाय शशिकांत शिंदे घरी जायचे नाही. का? ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्या हिताचे निर्णय सभागृहात होत असताना आपण गैरहजर असणं योग्य नाही, ही भावना शशिकांत शिंदेची होती. आणि म्हणून आता तुम्ही लोकसभेत पाठवलं तर मी लिखित गॅरंटी घेऊ शकतो की लोकसभेत प्रत्येक दिवशी ठामपणानं त्या ठिकाणी तुमचे प्रश्न मांडण्याचं काम हे शशिकांत शिंदे करतील. कोणत्याही परिस्थितीत हे काम 100% करायचं असेल तर शशिकांत शिंदेच करू शकतो. आपण ज्यांना निवडून देतो तो बाबा दिल्लीला तर गेला पाहिजे, पण तो गेला तर तो घरातनं बाहेर निघाला पाहिजे, मग घरातनं बाहेर निघाला तर तो संसदेत तर गेला पाहिजे, तो दुसरीकडे कुठं गेला तर काय करायचं. आणि म्हणून हमखास 52 कशी सोनं, म्हणून शशिकांत शिंदे लोकप्रतिनिधी, तडफदार, तरुण, पूर्ण ईर्ष्यानं काम करणारा माणूस आज लोकसभेत आपण पाठवूया. आणि शशिकांत शिंदेंना आमच्या सगळ्यांची खात्री आहे की दिल्लीत जाऊन तुमच्या मतदारसंघाचे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम शशिकांत शिंदे करतील. मागच्या वर्षभरात बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. मराठी माणसांनी 2 पक्ष निर्माण केलेले. एक, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना तयार केली. महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना खांद्यावर घेतलं. महाराष्ट्रातल्या नव्हे, मुंबईतल्या खास करून जनतेला वाटायचं की आपल्यासाठीच शिवसेना आहे. ती शिवसेना महाराष्ट्रात प्रभावी आणि मोठा पक्ष म्हणून युतीतला होता. भारतीय जनता पक्ष लहान पक्ष युतीतला होता. मोठा पक्ष असणारा शिवसेना याची शक्ल करण्याची बुद्धी भारतीय जनता पक्षाला झाली
आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना हा जो पक्ष आहे तो मोडण्याचं फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेबांनी 25 वर्षापूर्वी जो पक्ष निर्माण केला तो पक्षही आपल्याला महाराष्ट्रामध्ये जनतेपर्यंत पोचायला, जनतेला जिंकण्यासाठी अडथळा आहे. महाराष्ट्र जिंकण्यासाठी आपला वारू अडवण्याची ताकद शरद पवारांच्या शिवाय दुसऱ्या कुणात नाही. म्हणून शरद पवार साहेबांचा पक्ष देखील मोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. ग्रामपंचायतीमधली 4 सदस्य फोडून कशी घेतो आपण, तशी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सदस्यांना आमिष दाखवून फोडण्याचं काम महाराष्ट्रात झालं. अनेक मतदारसंघ असे आहेत की ज्या मतदारसंघात आमदाराला काय मिळालं आपल्या की हा फुटला, याचे प्रश्न जनतेच्या मनात आहे. ज्या ठिकाणी आमदार फुटला, शिवसेनेचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो, लोकांच्या मनात येतं की हो का फुटला असेल. पारावर चर्चा करतात लोक, ह्याला काय मिळालं, किती घेतलं असेल. एक म्हणतो 5, दुसरा म्हणतो आपला एवढाच हलका आहे का आमदार, लेखानं काय चाललंय, 5 नाही 15, तिसरा लगेच म्हणतो अरे 25, म्हणतो अरे मूर्ख, मला माहिती आहे किती बाद आहे आपला, त्यानं 50 आलाच नसेल. या चर्चा एखाद्या लोकप्रतिनिधी बद्दल होणं म्हणजे त्या लोकप्रतिनिधीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्रातली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या 80 ते 90 लोकांचा असा ऱ्हास करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. सत्ता आली, आमची तक्रार नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत, पण आज सत्ता तुमची येऊन देखील महाराष्ट्र तुमच्या बरोबर नाही. तुम्हाला अजून लोकसभेचे उमेदवार ठरवता येत नाही. लोकसभेत आजही भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे उमेदवार ठरेना झाले आहेत. आमच्यापासून जे सोडून गेले त्यांचा तर काय झाले ते मी त्याच्यावर बोलतच नाही. बोलणार आहे नाही, त्यांच्याबद्दल मी नाही बोलणार. या मतदारसंघात तरी किमान मिळायला पाहिजे होतं. उदयन महाराज दिल्लीला जाऊन राहिले, किती दिवस होते, नाही लय दिवस होते, भेटच नाही. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले, दुसऱ्या लाईनीत उभा केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाचं ताट धुडकावून लावून पुन्हा माघारी यायचा पसंत केला. तर आम्ही दिल्लीत गेलो, मुक्काम केला, परत आलो, तरी दिल्ली काय यांना एवढा अपमान करून घ्यायचा, एवढा अवमान आपण सगळ्यांनी स्वतःहून जाऊन करून घेण्याची काय गरज होती. स्वाभिमानी सातारा जिल्ह्यातल्या माणसाला हे पसंत नाही. आणि आता खासदार आहेत ना ते राज्यसभेचे, मग शशिकांत शिंदे तुम्हालाच निवडून दिलं पाहिजे. दोन खासदार होते. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधी काय एवढी लाट आली, कधी विचार केलाय? 2014ला त्यांना संधी दिली, मोठी आश्वासनं आपल्याला मिळाली, भ्रष्टाचार रहित भारत आम्ही निर्माण करू, विरहित भारत निर्माण करू असं देशातल्या जनतेला सांगण्यात आलं. लोकांना वाटलं फार चांगलं होईल, पण आता बातम्या काय येतात, भ्रष्टाचार करण्याचा नवा मार्ग हुडकला यांनी. या देशातल्या सगळ्या कंपन्यांना दमदाट्या देऊन, ईडी दाखवून, IT दाखवून भारतीय जनता पक्षाला देणग्या घेण्याचं पाप मागच्या 5 वर्षात झालं.
10,000 कोटीपेक्षा जास्त रकमा देणग्या स्वरूपात भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर गेल्या. 10,000 कोटी रुपये कशाला म्हणतात? त्या सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी निर्णय घेतला आणि सांगितलं सगळी यादी जाहीर करा, कोणी कुणाला देणग्या दिल्या हे कळलं पाहिजे. सुप्रीम कोर्टात ज्यावेळी हट्टाला पेटलं त्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने झक मारत सगळी नावं जाहीर केली आणि नावं जाहीर केल्यावर लक्षात आलं की एवढ्या लोकांना धमक्या दिल्या, नोटिसा दिल्या, त्यांनी आत जायच्या आधी पैसे दिले किंवा आत गेल्यावर बाहेर येण्यासाठी पैसे दिले. हा भ्रष्टाचार नाही? कोणत्या तोंडाने तुम्ही सांगणार की आम्ही भ्रष्टाचार विरहित व्यवस्था निर्माण केली? तुम्ही तर लेजिटिमाइज केलं भ्रष्टाचार, कायदेशीर विहित मार्ग तयार केला भ्रष्टाचाराचा. महागाई कुठे गेली आहे मी तुम्हाला सांगून वेळ घेत नाही. मनमोहन सिंगांचं सरकार होतं, 50, 60, 70 रुपयावर डिझेल पेट्रोल गेलं तर सगळा दंगा. पण आज 105 रुपयाच्या पलीकडे पेट्रोल गेलं, 100 गाठायला डिझेल यायला लागलं. सगळ्या पेट्रोल पंपावर फोटो होते साहेबांचे की गॅस घ्या. आमच्या सगळ्या आया बहिणींनी नवऱ्याकडे हट्ट केला गॅस घरी आला पाहिजे. सगळ्या देशभर गॅस घेतला, तोपर्यंत 400 रुपये गॅसला सबका साहेब किंमत होती. एकदा सगळ्यांनी गॅस घेतले की मग गॅसच्या किमती वाढल्या 600, 800, 900, 1100, 1200. म्हणजे गॅसचा धंदा करण्यासाठी तुम्हाला गॅसचं वाटप झालं होतं. गॅसच्या कंपन्यांची धन करण्यासाठी या देशात तुम्ही गॅसच्या किमती वाढवल्या आणि 400 रुपयाचा गॅस 1100 रुपये केला. आमच्या इंडिया आघाडीतल्या पक्षांनी आता जाहीर केलेलं आहे, आमचं सरकार आलं तर ह्याच गॅसच्या किमती आम्ही 500 किंवा 700 रुपयावर खाली आणू. जीएसटीचं तर काय सांगू तुम्हाला. तुमच्या साड्या, महिला ताई बसलेल्या आहेत आमच्या भगिनी, साड्यांवर कधीही कर नव्हता. धोतर आता फार कमी माणसं घालतात, पण धोत्रावर कर नव्हता, टोपीवर कर नव्हता, शर्टावर कर नव्हता, पॅन्टीवर कर नव्हता, टी शर्टवर कर नव्हता, चपलेवर देखील स्वस्त चपलेवर कर नव्हता. ही काँग्रेसची राजवट. पण नवीन जीएसटी नावाचा कर आला. तुम्ही बाजारात इथं जाऊन काही खरेदी केलं तर त्यात जीएसटीचा अंतर्भाव असतो. त्या जीएसटीचे 18%, 5%, 24% वाढवून तुम्हाला जीएसटी देण्याची वस्तू विकण्याची कायदेशीर बंधनं दुकानदारांच्यावर आहे. आणि म्हणून तुम्ही जर लाख रुपयाचं खत टाकलं शेतात, 18,000 रुपये जीएसटी म्हणून देशातल्या सरकारला आणि राज्यातल्या सरकारला तुम्ही देता. 18,000 रुपये घेणारी लोक तुम्हाला काय देतात तर 12,000 रुपये, 6,000 रुपये दिल्लीतनं आणि 6,000 रुपये मुंबईतनं. मी परवा वर्ध्यात सांगितलं, 7,000 रुपयाचं सोयाबीन 4,000 रुपयाला बाप विकून येतो शेता मार्केटमध्ये. 50 क्विंटल सोयाबीन विकून आल्यावर बापाला वाटतं की 1.5 लाख रुपये मला कमी मिळाले आणि त्या बापाचं पोरग मोदी साहेबाकडून 2,000 रुपयाचा चेक आला म्हणून गावभर नाचून दंगा करतं की बाबा 2,000 रुपयाचा चेक आला. अरे पण बापाचे 1.5 लाख गेले ना. तुमच्या खिशातनं किती काढले आणि तुम्हाला किती दिले याचं गणित करा. जर घर खर्च करायला 50,000 रुपये तुम्ही खर्च करत असाल ना तर 18% सरासरी कर तुमच्यावर लागतो. तुमच्या धान्यावर देखील आता यांनी कर लावलाय. बंद पाकिटात गहू आणला, बंद पाकिटात तांदूळ आणला, बंद पाकिटात डाळी आणल्या, त्याच्यावर टॅक्स आहे. 18% 50,000 रुपयातले पहिल्यांदा सरकारला भरायचे आणि मग जेवायला सुरुवात करायची, घर चालवायला सुरुवात करायची. 9,000 रुपये दर महिन्याला या देशातली मध्यमवर्गीय लोक केंद्र आणि राज्य सरकारच्या डोक्यावर ओततात. तेव्हा कुठं आपलं घर चालवायला 41,000 रुपये आपल्याला खर्च करायला परवानगी आहे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही सांगतोय, उद्या 25 तारखेला पवार साहेब देखील जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत. त्यात आम्ही महाराष्ट्राला आणि देशाला वचन देतोय, शशिकांत शिंदेसारखे आम्ही 10 ठिकाणी आमचे उमेदवार उभे केले आहेत.
आम्हाला माहिती आहे की आमचं देशात सरकार संयुक्त येणार आहे, तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आम्ही सांगतोय की आमचं सरकार आलं तर या देशातला जीएसटी गोरगरिबांना सुसह्य होईल, परवडेल असा जीएसटी करण्याचं काम आम्ही करू. शेतकऱ्यांच्या अवजारावर मित्रांनो कधीही कर नव्हता. नांगर खरेदी करायला गेला, रोटावेटर खरेदी करायला गेला, ट्रॅक्टर खरेदी करायला गेला, ते ग्रीन हाऊसचं वरचं प्लास्टिकचं आवरण खरेदी करायला गेला, काहीही खरेदी करायला जावा त्याच्यावर जीएसटी आहे. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगणार आहे की या देशामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमाल निर्माण करण्यासाठी ज्या ज्या वस्तू खरेदी करतील त्या सगळ्या जीएसटी मुक्त करण्याचं काम आम्ही करू. सगळा कर काढून टाकू. मी तुम्हाला या गोष्टी यासाठी सांगतोय की तुमचं जीवन सुसह्य करण्यासाठी आमची उमेदवारी शशिकांत शिंदेची आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हुडकण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, पण त्याचबरोबर हेही आहे या देशातल्या गरीब घरातली आमची एक भगिनी जर असेल तर त्या भगिनीच्या नावाने 1 लाख रुपये वर्षाला देण्याची भूमिका काँग्रेसच्या त्यांच्या जाहीरनाम्यात देखील लिहिलेली आहे. म्हणजे आपल्या गावात एखादे गरीब 10, 20, 25, 30 घरं असतील, 1 लाख रुपये त्या महिलेच्या भगिनीच्या नावाने येणार. डिग्री डिप्लोमा पोरगा झाला तुमचा तर 1 वर्ष त्याला 8,500 रुपये महिन्याला स्टायपंड देण्याची देखील आम्ही घोषणा केलेली. हे यासाठी सांगतोय की जे जे भारतीय जनता पक्षाने केलं नाही, टाळलं, ते सगळं आम्ही करण्यासाठी आज आपल्या सर्वांच्या समोर पर्याय म्हणून इंडिया आघाडीच्या निमित्तानं, महाविकास आघाडीच्या निमित्तानं उभे आहोत. तुम्हा सर्वांची एक वज्रमूठ या निमित्तानं आमच्या इंडिया महाविकास आघाडीच्या मागे उभा करा, एवढीच विनंती करण्यासाठी आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत. शशिकांत शिंदे सारखा एक उमद व्यक्तिमत्व दिल्लीला योग्य वयात जाते. पुढची 10, 15, 20 वर्ष या लोकसभेचे खासदार करत असताना, तुमचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला ताकदीनं या भागातल्या जनतेला निश्चितपणानं प्रश्न सोडवणारा खासदार दिल्लीला पाठवलाय हा विश्वास येईल. पवार साहेबांच्या मागं महाराष्ट्र आता पूर्ण ताकदीनं उभा आहे. आजही पवार साहेब दिवसाला 4-4 सभा घेत आहेत. त्यांना काही गरज नव्हती या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभर फिरून सभा घ्यायची. काल परवा अमरावतीला होते, वर्ध्याला काल संध्याकाळी होते. सर्व ठिकाणी महाराष्ट्रात जाऊन ते सभा घेत आहेत आणि लोकांचं जागरण करतायत. ही अन्यायी राजवट आपण दूर केली पाहिजे ही भूमिका मांडतायत. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षाच्या मागे आपण उभा करावा. आमचं चिन्ह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आमच्याबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, श्रमिक आमची पाटणकर साहेबांची संघटना आहे, मनसेचा पाठिंबा आहे, जावळी तालुक्यात. तिकडे विचारलं का त्यांना? त्यांची भाषणं इतकी जोरात होती. मोदी आणि शहा यांना कसं घालवलं पाहिजे हे सांगणारी भाषणं होती. काय प्रॉब्लेम हा आहे की लोकांच्यावर प्रचंड प्रेशर आणतं. लोकशाही नाहीच. या देशामध्ये ज्यांनी जे जे केलेलं आहे ते सापडलं की तुरुंगाचं दार नाही तर पक्षाचं दार उघडलं जातं आणि त्याला आत घेतलं जातं. त्यामुळं मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जाहीर करू शकतो श्रीनिवास पाटील साहेब की आमचा पक्ष आता स्वच्छ झालेला पक्ष आहे. याचं श्रेय मी भारतीय जनता पक्षाला देतो, कारण सगळे तिकडे गेलेले आहेत. विनोदाचा भाग जाऊ दे.
बरेच सभा अजून आहेत, त्यांनाही पुढे जायचंय. पण या खोऱ्यातल्या लोकांनी आता अनेक जण येतील, तुम्हाला प्रेशराईज करतील, काही प्रभाव करतील, पण ही निवडणूक लोकसभेची आहे. ही निवडणूक या देशातल्या लोकशाही संपवण्यासाठी, संविधान बदलणाऱ्या स्वप्न पाहणाऱ्या लोकांना निवडून येऊन द्यायचं नाही, म्हणून या देशातली निवडणूक आपण सगळ्यांनी एकत्रित करायची. या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते बदलण्यासाठी 400 पार, 415 का काही झाले की संविधान बदलायला मोकळे. मग त्यानंतर येणारी लोकशाही कसली असणार आहे? तुम्हाला मला मत देण्याचा अधिकार असणार आहे का? कदाचित 5 एकराच्या वरच्याच माणसाला मतदान देण्याचा अधिकार निर्माण करू शकतील. काय नवीन संविधानात काय लिहितील काय माहिती. लिहिणाऱ्याचं संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरीबातल्या गरीब माणसाला, टाटा बिर्लालाही 1 मत द्यायचा अधिकार आहे आणि आपल्या जावळी खोऱ्यातल्या गरीबाला देखील, सामान्य कष्ट करणाऱ्याला, माथाडी कामगाराला देखील 1 मत द्यायचा अधिकार आहे. आज माथाडी कामगारांची काय अवस्था आहे? एकनाथ शिंदे साहेबांचं हे सरकार महाराष्ट्रात आले, 4 वेळा माथाडी कायदा बंद करण्याचा घाट घातला. 4 वेळेला लेखी ऑर्डर झाल्या कर रद्द करण्याच्या. माथाडी जनताच पेटून उठली म्हणून जरा तूर्त लोकसभेसाठी ते थांबलेले. आता जर त्यांना मोडून नाही काढलं तर माथाडी कायदा जो यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्या लोकांच्यासाठी निर्माण केला, जो अधिकार माथाडी कामगारांना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात काम करायचा दिला, तो अधिकार तुमच्याकडून काढून घेण्याचं षडयंत्र सत्तेत बसणारे सध्याची लोक करतायत. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे, आता मी गेल्यावर अनेक सभा येतील, जयंत पाटील सांगतात ते खोटं आहे वगैरे वगैरे, पण मी अनुभवानं सांगतोय हे नक्की कार्यक्रम करतील परत निवडून दिलं तर. आणि म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की हीच संधी आहे. माथाडी कामगार जो आपला कष्ट करणारा मुंबईत जाऊन थांबलाय, महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी कष्ट करतो, त्याचा अधिकार टिकवण्यासाठी हा प्रयत्न करा. आजपर्यंत देशामध्ये तुम्ही कधी बघितलं का मुख्यमंत्र्यालाच अटक झाली? त्या झारखंडचा मुख्यमंत्री ते केजरीवाल दिल्लीचा सगळ्यात पारदर्शक कारभार करणारा, शाळा हॉस्पिटल सगळ्यात उत्तम देशात कुणाची तर त्याची. गरिबांची माणसं देखील खाजगी शाळेत शिकतात, एवढ्या चांगल्या शाळा त्याने केल्या, त्याला घातला. आता त्या बिचाऱ्यानं अजून राजीनामा दिलेला नाही, तुरुंगातून तो सरकार चालवतोय. ही लोकशाहीची काय पद्धत आहे हे तुम्ही सगळ्यांनी बघा. आज दिल्लीमध्ये आंदोलन झालं, ते चिरडून टाकायचं काम झालं, 700 माणसांचा मृत्यू झाला आंदोलकांचा. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत. मी तुमचा वेळ घेणार नाही, पण माझी विनंती आहे की चित्र महाराष्ट्रातलं बदललेलं आहे. जावळी खोऱ्यानं देखील त्याची नोंद घ्यावी आणि शशिकांत शिंदे सारख्या लोकांच्या मनातल्या नेत्याला दिल्लीला पाठवण्याचं काम आपण करा, एवढीच विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.